नमस्कार मित्रांनो, आर एस विडम करिअर पॉईंटमध्ये सर्वांचे स्वागत। आज आपण 2021मध्ये झालेल्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 2 यामधील बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या घटकावर आलेले 30 प्रश्न पाहणार आहोत। चला तर आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया। आपला पहिला प्रश्न असणार आहे प्रश्न 1, पत्त्याचे बंगले बांधणे, हवेत मनोरे उभारणे, परीकथा, भूताखेतांच्या कथा ही सर्व उदाहरणे खालीलपैकी कोणत्या कल्पनेच्या प्रकारात येते? तर अनिर्बंध कल्पना, पर्याय क्रमांक 2 आपले योग्य उत्तर असणार आहे। खालील प्रश्न, पूर्वानुभवाच्या विविध अंगाची मनातल्या मनात जुळवाजुळव करणे म्हणजे विचार करणे होय, असे मत खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडले आहे? तर ते मांडले आहे नॉर्मन एलमन, पर्याय क्रमांक 4। पुढील प्रश्न बघा, खाली दिलेल्या विचार प्रक्रियाबद्दलच्या विधानामध्ये कोणते विधान विचार प्रक्रियेचे शैक्षणिक महत्त्व स्पष्ट करीत नाही? तर 1 क्रमांक बघा, काकतालीय न्यायाने घटना व त्याचे कारण यात संबंध जोडू नये, योग्य आहे। 2, संबोध निर्माण करीत असताना ज्ञाताकडून अज्ञाताकडे, मूर्ताकडून अमूर्ताकडे या शैक्षणिक सूत्राचा वापर करणे अनावश्यक आहे। अनावश्यक नसते तर आवश्यक असतं, म्हणून हे गलत वाटते। पुढील, विज्ञानातील निरीक्षण, भूमितीतील प्रमेय, इतिहासातील घटना, विविध देशांची भौगोलिक परिस्थिती अभ्यासताना विद्यार्थ्यांना चिकित्सक विचार करून निष्कर्ष काढू द्यावेत, हे पण बरोबर आहे। 4, ज्या गोष्टीच्या आधारावर निष्कर्ष काढतो त्या दिलेल्या गोष्टी पुरेशा आहेत किंवा नाही हे पाहिले पाहिजेत, हे पण बरोबर आहे। म्हणजे आपला ह्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 असणार आहे। पुढील प्रश्न, गिलफर्ड यांनी मांडलेल्या बुद्धिमत्तेच्या 120 घटकाचे वर्गीकरण 3 गटात केले आहे। त्यापैकी क्रिया या गटात खालीलपैकी कोणता घटक बसत नाही? तर तो आहे पर्याय क्रमांक 4 पद्धती। बोध बसतो, स्मरण आहे, मूल्यमापन आहे, पद्धती नाही, म्हणून आपलं उत्तर 4 नंबरचं असणार। पुढील प्रश्न, गेशेल यांनी विकासाची संकल्पना मांडताना रिकामी जागा या गोष्टीवर भर दिला आहे। तर तो दिलेला आहे पर्याय क्रमांक आपला गुणविशेष 1। पुढील प्रश्न, खालीलपैकी रिकामी जागा ही औपचारिक अध्यापन उपपत्ती आहे। तर ती आहे सॉक्रेटिसची उपपत्ती, पर्याय 3। पुढील प्रश्न, सामान्य अध्ययन उपपत्तीच्या वर्गातील अध्यापनाची ज्ञानात्मक उपपत्तीचे पुरस्कर्ता रिकामी जागा आहेत। तर आपलं उत्तर असणार आहे एल एन गेज, पर्याय 2। पुढील प्रश्न, खालीलपैकी व्यक्तिमत्वावर परिणाम करणाऱ्या घटकांपैकी रिकामी जागा हा मनोसामाजिक घटक आहे। तर आपलं उत्तर आहे संस्कृती, पर्याय क्रमांक 2। पुढील प्रश्न, मानवी विकासाच्या कोणत्याही अंगाचा विचार केला तरी शिक्षकाला अनुवंश व परिसर या दोन्ही घटकाचा विचार करावा लागतो, यासाठी खालीलपैकी कोणती विधाने समर्थन करतात? अ, शाळेत येणाऱ्या भिन्न अनुवंशाच्या विद्यार्थ्यांच्या सुप्त शक्तीचा विकास व्हावा म्हणून योग्य वातावरण देण्यासाठी, बरोबर। खालील प्रश्न, ज्या प्रक्रियेत प्रयोज्याला वर्तन करण्यास पूर्ण स्वातंत्र्य नसते तसेच पूर्ण बंधनही नसते तर मर्यादित स्वातंत्र्य असते व प्रयोज्याला वर्तनविषयक 3-4 पर्याय दिले असतात, त्यास रिकामी जागा म्हणतात। तर त्यास म्हणतात कारक अभिसंधान, पर्याय क्रमांक 2 योग्य असणार आहे। पुढील प्रश्न,
व्यक्तीच्या किंवा प्राण्यांच्या वर्तनाला विशिष्ट आकार देण्यासाठी व या विशिष्ट वर्तनाला विशिष्ट बक्षीस देऊन अपेक्षित वर्तन अध्ययनार्थ्याकडून घडून आणण्यासाठी रिकामी जागा हा अध्यापन प्रकार उपयुक्त ठरतो. तर तो ठरतो प्रशिक्षण. पर्याय 3 योग्य उत्तर आहे. खालील प्रश्न. शरीरातील 4 द्रवांवर आधारित सुस्त, शीघ्रकोपी, उत्साही व विषण्ण हे व्यक्तिमत्वाचे प्रकार रिकामी जागा यांनी मांडलेले आहेत. तर ते मांडलेले आहेत हिपोक्रेटिस. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असणार आहे. खालील प्रश्न बघा. अध्ययन विषयाचे विश्लेषण करून त्यातील तत्त्व समजावून घेणे. विविध विषयाचे अध्ययन करताना त्यातील घटक, सूत्रे, नियम यांचा अभ्यास करून प्रत्यक्ष उपयोग करून त्यातील सार किंवा सूत्र काढणे ही अध्ययन संक्रमणाची रिकामी जागा आहे. सामान्यीकरण उपपत्ती. पर्याय क्रमांक 1 योग्य असणार आहे. खालील प्रश्न बघा. खालीलपैकी कोणता पर्याय प्रेरणाचक्राचा योग्य क्रम दाखवतो? तर खालील आपला पर्याय 3 योग्य असणार आहे. गरज, अस्वस्थता, प्रयत्न, समतोल राखणे आणि समाधान. पुढील प्रश्न. सॉल्व्हे व मेयर यांनी दिलेल्या भावनिक बुद्धिमत्तेच्या घटकातील आत्मप्रचिती या घटकात खालीलपैकी कोणता उपघटक समाविष्ट नाही? तर कोणता नाही? तर तो आहे आत्मनियंत्रण. हा नाही. आपला हा पर्याय उत्तराचा असणार. पुढील प्रश्न. मानसिक संघर्ष कमी करण्यासाठी खालीलपैकी कोणता पर्याय उपयुक्त नाही? कोणता पर्याय उपयुक्त नाही? तर वगळलेल्या गोष्टीबद्दल विचार करावा हा पर्याय नाही. 3 नंबरचं आपलं उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न बघा. विशेष गरजा असलेल्या अध्ययनार्थ्यांच्या बाबतीत खालीलपैकी कोणती बाब योग्य आहे? 1. या विद्यार्थ्यांचे वर्तन सर्वसामान्यांसारखे असते. 2. या विद्यार्थ्यांसाठी शाळेतील उपक्रम वेगळे नसावेत. बरोबर आहे. 3. या विद्यार्थ्यांना सर्वसामान्य शिक्षण व्यवस्थेत सामावून घेता येत नाही. आणि 4. या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र व वेगळा अभ्यासक्रमाची रचना असावी. आपलं 4 नंबरचं उत्तर असणार आहे या प्रश्नाचं. या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र व वेगळा अभ्यासक्रमाची रचना असावी. पर्याय 4 नंबर आपला आहे उत्तराचा. पुढील प्रश्न बघा. आता जोड्या लावायच्यात. बोधावस्था, ब. उपबोधावस्था आणि क. अबोधावस्था. तर बोधावस्था असणार आहे आपलं 3. काही गोष्टी आपल्याला चटकन आठवतात. आणि बोधावस्था पर्याय 1. काही गोष्टी थोडा प्रयत्न केला तरच आठवतात. आणि अबोधावस्था पर्याय 2. काही गोष्टी महत्तम प्रयासाने आठवतात. तर आपलं पर्याय क्रमांक 2 उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न. ज्यावेळी एखाद्या अध्ययन घटकाचे अध्ययन करतानाच पाठ्यवस्तूतील परस्पर संबंध, कार्यकारण संबंध इत्यादी बाबी लक्षात घेऊन अध्ययन केले व कालांतराने त्याचे स्मरण करण्याचा प्रसंग आला तर अशा स्मृतीला रिकामी जागा स्मृती म्हणतात. तर त्याला म्हणतात तार्किक. पर्याय 2 योग्य असणार आहे. त्यानंतर आपला पुढील प्रश्न आहे. स्वयंशिक्षण, स्वतंत्र, सहकार्य ही खालीलपैकी कोणत्या आधुनिक शिक्षण पद्धतीची आधारभूत तत्त्वे आहेत? तर ती आहे डाल्टन पद्धती. पर्याय 2 योग्य असणार आहे. त्यानंतर पुढील प्रश्न. प्रतिष्ठा प्राप्त झालेल्या, प्रसिद्ध मिळालेल्या किंवा गुणसंपन्न अशा दुसऱ्या व्यक्तीच्या सान्निध्यात राहून तिचा आपला घनिष्ठ संबंध आहे किंवा तिच्याशी आपले नाते आहे असे भासून आपली उणीव झाकण्याचा
व प्रतिष्ठा वाढवण्याचा जेव्हा प्रयत्न केला जातो ती रिकामी जागा या प्रकाराची संरक्षण यंत्रणा असते. तर आपला योग्य पर्याय असणार आहे तादात्म्य, पर्याय 4. नव्याने येणारे अनुभव हे जुन्या अनुभवासाधर्म्य, सान्निध्य इत्यादी नियमानुसार मिसळत जाऊन त्यांच्या साखळ्यात तयार होत जातात असे मत मांडून सहचार्यवादावर आधारलेली प्रबोध प्रक्रियेची उपपत्ती खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने सादर केली आहे? तर ती केलेली आहे जॉन हर्बर्ट, पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न, डॉक्टर आर्मस्ट्रॉंग यांनी शास्त्र किंवा विज्ञान या विषयाच्या अध्यापनासाठी आणि विद्यार्थ्याच्या तर्कशुद्ध विचाराचा विकास होण्यासाठी खालीलपैकी कोणती पद्धत शोधून काढली आहे? तर ती आहे संशोधन पद्धत, पर्याय 3. पुढील प्रश्न, स्किनरच्या मते मुलाचे अध्ययन कच्चे राहण्याचे कारण त्याचे प्रबलीकरण न होणे या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान योग्य नाही? तर खालीलपैकी कोणते विधान योग्य नाही? 1. प्रबलीकरण न होण्याचे कारण प्रोत्साहनाचा प्रभाव असणे, हे बरोबर आहे. प्रत्येक विद्यार्थ्याची अध्ययन क्षमता सारख्या दर्जाची व पातळीची असते, नाही, सारख्या दर्जाची पातळी नसते, हे चूक आहे. पुढील, अध्ययन घटकाच्या सरावाचा अभाव असणे, बरोबर आहे. 4. व्यक्तिगत अध्ययन पद्धतीची सोय केल्यास प्रबलीकरण चांगले होणे, हे बरोबर आहे. म्हणजे आपला पर्याय क्रमांक 2 उत्तर असणार आहे या प्रश्नाचं. खालील 3 उपाय आणि त्यांच्याशी संबंधित आशयातील फरक दिले आहेत. त्यांच्या योग्य जोड्याचा पर्याय कोणता आहे? बघा आता, 1. पॅडागॉगी, आशय शिक्षक ठरवतात, त्यानंतर अँड्रॉगॉगी, सी. यात शिक्षक व विद्यार्थी आशय ठरवितात आणि मिटोगॉगी, 1. आशय विद्यार्थी ठरवतात. तर आपलं पर्याय क्रमांक या योग्य असणार आहे उत्तर 2 नंबरचं. ओके. पुढील प्रश्न पहा, खालील दिलेल्या विधानामध्ये वहाड संदर्भात कोणते विधान योग्य आहे? वाढ ही अनिश्चित स्वरूपाची असते, नाही, चूक आहे. वाढ ही अनुवांशिक असते, हो, असते. गर्भधारणाच्या वेळी गुणसूत्राच्या मांडणीप्रमाणेच वाढ होईल असे नाही, नाही, हे पण गलत आहे. 4. गुणसूत्राच्या मदतीने तयार होणाऱ्या जैविक रचनेवर वाढ नियंत्रित नसते, हे पण योग्य वाटत नाही. मग आपला पर्याय क्रमांक 2 योग्य असणार आहे. वाढ ही अनुवांशिक आहे, हेच विधान योग्य असणार आहे की नाही? पुढील प्रश्न बघा आता, खालील दिलेल्या शेषावस्थेतील कारक कौशल्य विकासाच्या वैशिष्ट्यापैकी कोणते विधान अयोग्य आहे? अयोग्य, तर नवजात शिशूला भावविश्व असते, बरोबर आहे. 2. मुलाच्या वर्तनावर त्याच्या मातापिता यांच्या वर्तन प्रकाराचा प्रभाव असतो, योग्य आहे. 3. मुलाच्या हालचालीची वाढ पायापासून डोक्याकडे होत असते, नाही, चुकीचं आहे. 3 नंबर चुकीचा आहे. 4. मुलांची स्मरणशक्ती तीव्र असते, बरोबर आहे. तर आपला या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3. मुलाच्या हालचालीची वाढ पायापासून डोक्याकडे होत असते, हा आपला उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न बघा, खालील दिलेल्या विधानांमध्ये संवेदनाविषयीचे कोणते विधान योग्य नाही? इथं पण बघा, तर योग्य नाही विधान आपल्याला निवडायचं आहे. तर योग्य नाही, तर 1. बाह्य उद्दीपकासंबंधी प्राथमिक स्वरूपाची मानसिक प्रक्रिया म्हणजे संवेदना. 2. बाह्य उद्दीपकाविषयीचे केवळ जाणीव म्हणजे संवेदना, हो, बरोबर आहे, दुसरं बरोबर आहे. 3. बाह्य उद्दीपक
उद्दीपकाविषयीचे ज्ञान होणे म्हणजे संवेदना. नाही, हे गलत, हे चुकीचं आहे. बाह्य उद्दीपकाशिवाय संवेदना होणे शक्य नाही. 4 नंबर आपलं पर्याय क्रमांक असणार आहे आता 3 नंबरचा. बाह्य उद्दीपकाविषयाचे ज्ञान होणे म्हणजे संवेदना, हा योग्य आपलं उत्तर असणार आहे. खालील प्रश्न. आपणास जो अवबोध होतो तो आकृती व पार्श्वभूमी या स्वरूपात होत असतो. या समष्टिवाद्यांच्या म्हणण्याला खालीलपैकी कोणते विधान पुष्टी देत नाही? तर कोणते विधान पुष्टी देत नाही आपल्याला? खालीलपैकी पर्यायपैकी पर्याय क्रमांक आपला असणार आहे 2. कोणत्याही वस्तूबद्दल मत व्यक्त करताना केवळ त्या वस्तूची पार्श्वभूमी लक्षात घेणे गरजेचे असते. चला तर आता आपला शेवटचा प्रश्न. प्रत्यक्ष वस्तू समोर नसताना त्या वस्तूचे चित्र आपल्या मनचक्षुपुढे उभे राहते. ती प्रतिमा होय. प्रतिमाविषयी खालील दिलेल्या विधानांमध्ये कोणते विधान योग्य नाही? तर चला आपण विधानं बघूया. 1. प्रतिमा तयार होण्यासाठी आधी अनुभव घेतलेला असणे आवश्यक आहे. 2. प्रतिमा तयार होताना सारख्याच तीव्रतेने होतात. 3. जसजसा कालावधी लोटतो तसतशा प्रतिमा धूसर होतात. आणि 4. ज्ञानेंद्रियांद्वारे ग्रहण होणाऱ्या संवेदनेशी प्रतिमा निगडीत असतात. तर आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2. प्रतिमा तयार होताना सारख्या तीव्रतेने होतात. हे आपलं योग्य उत्तर असणार आहे या प्रश्नाचं. तर चला तर असं आपण आता 30 प्रश्न पाहिलेले आहेत. जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.